वाहतुकीचे नियम मराठी निबंध. नियम पाळा, अपघात टाळा हे वाक्य वाहतुकीच्या नियमांचे सारांश सांगते. भारतातील मुंबई, बेंगळुरू, दिल्ली किंवा चेन्नई या महानगरीय शहरांमध्ये लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे, ज्यामुळे रस्त्यावरील वाहनांची रहदारी देखील प्रचंड आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावरील सुरक्षितता आणि सुरळीत वाहतूक प्रवाह राखण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे. खड्डे मुक्त रस्ते, पूल आणि सिग्नल सुविधा यासारख्या चांगल्या पायाभूत सुविधांच्या अभावामुळे वाहतूक कोंडी आणि वाहनांचे अपघात होतात. परंतु वाहतूक नियमांचे पालन न करणे हे या स्थितीचे एक प्रमुख कारण आहे. वाहतूक नियम केवळ वाहन चालकासाठीच नसतात, तर पादचारणासाठीही तितकेच महत्वाचे आहे. मोटार वाहन कायदा 1988 मध्ये वाहतुकीचे नियम अधिकृतपणे नमूद केले गेले आहेत. हे नियम केवळ शिस्त राखण्यासाठी नसून प्रत्येक नागरिकाचे जीवन सुरक्षित करण्यासाठी आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यामुळे प्रवास आनंददायी आणि सुरक्षित बनतो. नियमांचे उल्लंघन केल्यास एखाद्या अपघाताला बळी पडतात येऊ शकते, ज्यामुळे केवळ आपल्याच जीवाला धोका नाही तर इतर निरपराध लोकांचेही जीवन धोक्यात येऊ शकते. त्यामुळे रस्त्यावरील सुरक्षितता ही सामूहिक जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने ती गांभीर्याने घेतली पाहिजे. वाहतुकीचे मुख्य नियम आणि त्याचे तर्क. ट्रॅफिक नियमांचे पालन. ट्रॅफिक सिग्नल हे जंक्शन किंवा क्रॉस रोडवर वाहतूक सुरळीत चालवण्यासाठी डिझाईन केलेले असतात. लाल, पिवळा आणि हिरवा असे 3 रंगाचे संकेत कोड केलेले आहेत. लाल सिग्नल म्हणजे थांबा, पिवळा म्हणजे तयार व्हा आणि हिरवा म्हणजे चला. सिग्नलचे पालन न केल्याने जाम आणि गंभीर अपघात होऊ शकतात. वाहनांचे सिग्नल वापरणे. सुरक्षित वाहतूक प्रवाह राखण्यासाठी इंडिकेटरचा वापर करणे ही महत्वाची शिस्त आहे. ड्रायव्हरने उजवे किंवा डावीकडे वळण घेताना अनुक्रमे उजवे किंवा डावे इंडिकेटर वापरावे. तसे न केल्यास रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता वाढते. वाहन वळवताना आवश्यक सिग्नल दिले पाहिजे. मद्यपान करून वाहन चालवणे हा एक गंभीर गुन्हा आहे. दारूच्या नशेत वाहन चालक योग्य निर्णय घेण्यास असमर्थ होतो, निष्काळजीपणा करतो आणि जास्त वेग घेतो, ज्यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षितेची तडजोड होते. अशा वाहन चालकावर कडक कारवाई केली जाते. कारमधून प्रवास करताना चालक आणि प्रवाशांची सीट बेल्ट आवश्यक लावावी. सीट बेल्ट लावल्यास अपघात झाल्यास जीव वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते. 2 चाकी वाहन चालवताना आणि त्यामागे बसताना हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे. हेल्मेटने डोक्याचे संरक्षण होते आणि अपघातापासून बचाव होतो. रस्त्यावर सुरक्षितता. रहदारीसाठी वाहनांची वेग मर्यादा निश्चित केली पाहिजे. साधारणपणे रस्त्यावर ताशी 40 किलोमीटर वेग आदर्श मानला जातो. वेगाने गाडी चालवल्यास गाडीवर नियंत्रण गमावणे किंवा ब्रेक्स फेल होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर समोरच्या गाडीपासून सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असते. समोरची गाडी अचानक थांबल्यास टक्कर होण्याचा धोका कमी होतो. वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन आणि दंड. वाहतुकीचे नियम मोडल्यास भारतात कडक दंडाची तरतूद आहे. दंडाची रक्कम पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे लोक वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळतील. काही प्रमुख उल्लंघन आणि दंड खालील तक्त्यामध्ये दिले आहे. उल्लंघन दंडाची तरतूद. सीट बेल्ट शिवाय प्रवास. मोटार वाहन कायदा कलम 138(3) अंतर्गत दंड. मद्यपान करून वाहन चालवणे, मोठा आर्थिक दंड आणि कायदेशीर कारवाई. वेग मर्यादेचे उल्लंघन कलम 112 नुसार दंड. वाहतूक चिन्हाचे उल्लंघन कलम 119 नुसार दंड. योग्य इशाऱ्याचा वापर न करणे कलम 121 नुसार दंड. याखेरीज 18 वर्षाखालील व्यक्तीने गिअरची वाहने चालवणे प्रतिबंध आहे. वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे, ओव्हरलोडिंग करणे आणि धूम्रपान करणे हे देखील दंडनीय अपराध आहे. पुणे सारख्या शहरांमध्ये झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्ते रुंद करणे, उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग बांधणे यासारख्या उपाययोजना केल्या गेल्या तरीही वाहतूक कोंडीची समस्या तुटलेली नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे लोकांची मानसिकता. रस्ता रुंद केल्यावरही ती जागा विनामूल्य पार्किंग म्हणून वापरली जाते. नो पार्किंगच्या फलकाजवळही रस्त्यावर वाहने उभी करणे, सिग्नल हिरवी होण्याची वाट न पाहता पुढे जाणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे अशा समस्यांमुळे वाहतूक अव्यवस्थित होते. यावर उपाय म्हणून प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या वर्तणुकीतून बदल घडवून आणणे गरजेचे आहे. रस्ता केवळ आपल्या स्वतःचा नसून सर्वांचा सामायिक साधन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. वाहतुकीचे नियम पाळणे हे केवळ कायद्याची काळजी घेणे नसून एक सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. एखाद्या अपघातात घायल झालेल्या व्यक्तीला वेळेवर दवाखान्यात नेणे, त्याला योग्य ती मदत करणे हे देखील आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे. घाई गर्दीमुळे अपघात घडतात, त्यामुळे रस्त्यावर घाई करू नये आणि नेहमी सावधगिरी बाळगावी. शेवटी सुरक्षित प्रवास ही प्रत्येकाची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत.
नजर दुर्घटना घटी, ड्रायव्हिंग करताना संपूर्ण लक्ष रस्त्यावर ठेवावे. स्वतःच्या सोयीपेक्षा सर्वांची सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे हे विसरू नये. प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळून एक सुरक्षित आणि आनंददायी प्रवासाची संस्कृती निर्माण करण्यास हातभार लावावा. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.